अध्यात्म ज्ञानाविषयी नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता आपल्या नारायणगिरीजी गुरुकुल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबून धर्म कार्याला सहकार्य करा. अभंग आपण पाहत होतो. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अनुभव तुकाराम महाराज या अभंगातून सांगतात. मी आपल्याला 4 प्रक्रिया सांगितल्या. जगामध्ये एक वर्ग असा आहे की ज्याच्याकडे अनुभवही नाही, अनुवादही नाही. जगामध्ये दुसरा वर्ग असा आहे की ज्याच्याकडे अनुभव आहे पण अनुवाद नाही. जगामध्ये तिसरा वर्ग असा आहे की ज्याच्याकडे अनुवाद आहे परंतु अनुभव नाही. आणि जगामध्ये चौथा वर्ग असा आहे की ज्याच्याकडे अनुभवही आहे आणि अनुवादही आहे. पहिला प्रकार आहे का? अनुभवही नाही आणि अनुवादही नाही, हा पहिला प्रकार. अनुभवही नाही आणि अनुवादही नाही, सोप्या भाषेत बोलतो. माहितही नाही, सांगतही नाही, अशी काही माहितही नसतं आणि सांगतही नसतं. काही माहितही नाही, एक प्रकार. दुसरा प्रकार असा असतो, अनुभव आहे अनुवाद नाही. माहित असतं पण सांगत नसतं. काही माणसं अशी असतात, माहित असतं पण सांगत नाही. घटना घडून गेल्यानंतर म्हणतात मला माहित ही लोक या दोन पद्धतीचे याचा विचार आपल्याला करता येण्यासारखा आहे. पहिला प्रकार मी आपल्याला सांगत होतो, अनुभवही नाही अनुवादही नाही. एक. दुसरा प्रकार सांगत होतो, अनुभव आहे पण अनुवाद नाही. 2. तिसरा प्रकार सांगत होतो, अनुवाद आहे, जगाला सांगणं आहे पण माहिती मात्र त्याच्याविषयी काहीच नाही. लोकांना सांगण्याप्रमाणे ज्ञान, आपण स्वतः कोरडा पाषाण, असे काही माणसं असतात. आणि चौथा प्रकार असतो, अनुभवही आहे आणि अनुवादही आहे, माहितही आहे आणि सांगतही आहे. मी आपल्याला बोलत होतो, अनुभवे आले अंगात ते या जगात देत असते. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, आमच्या जीवनामध्ये आलेला जो अनुभव आहे आम्ही जगाला द्यायला हवा. मी 3 भूमिका आणखी सांगतो. अनुभव येणं वेगळं, अनुभव घेणं वेगळं आणि अनुभव देणं वेगळं. ऐका, अनुभव येणं हे ज्यांच्या जीवनामध्ये घडतं त्याला साधक म्हणतात. अनुभव घेणं हे ज्यांच्या जीवनामध्ये घडतं त्याला मुक्त म्हणतात. आणि आलेला अनुभव देणं हे ज्यांच्या जीवनामध्ये घडतं त्याला भक्त म्हणतात. अनुभव येणं, अनुभव घेणं आणि अनुभव देणं. जरा सोप्या भाषेत बोलू का? येणं, घेणं, देणं. कळलं का? याच्यामध्ये गंमत आहे. येणं आणि घेणं सर्वांच्या लक्षात राहतं, बऱ्याचदा विसरतं त्याचं नाव देणं. एखाद्या माणसाला बऱ्याचदा विसरतं त्याचं नाव देणं. म्हणजे देतो म्हणून सुद्धा देत नाही, बऱ्याचदा विसरतं त्याचं नाव देणं. 3 गोष्टी मी पुढे सांगून जातो. दातृत्व खऱ्या अर्थाचं असावं कोणतं? 3 तिघांच्या बाबतीत दाता म्हटलं जातं. सामान्य मनुष्यालाही दाता म्हटलं जातं. 1. देवालाही दाता म्हटलं जातं. 2. आणि संतांनाही दाता म्हटलं जातं. 3. ऐका, सामान्य मनुष्यालाही दाता म्हटलं, देवही दाता आहे आणि संतही दाते आहे. पण मला असा छोटासा फरक करावा असा वाटतो, काहीतरी घेण्याच्या अपेक्षेने जो देतो त्याला माणूस म्हणा, काहीतरी अगोदरच घेतो आणि मग देतो त्याला देव म्हणा, आणि काहीही न घेता देत राहतात त्यांना संत म्हणा. आणखी व्याख्या पुढे जातो. काहीतरी घेण्याच्या अपेक्षेने देतो त्याला माणूस म्हणतो. काहीतरी अपेक्षा आहे, देण्यामध्ये काहीतरी अपेक्षा आहे. एखाद्या माणसाने दुसऱ्या माणसाला 100 रुपये दिले, त्याच्यामध्ये काहीतरी अपेक्षा असते. मी याला 100 दिले ना, त्याने मला काहीतरी द्यावं, काहीतरी द्यावं. मी याला 100 दिले, काहीतरी द्यावं, काहीतरी द्यावं. नाही काय देता नाही तरी मतदान द्यावं, हे 100. म्हणजे तुमचं काय असेल ते असेल, त्यांनाच माहिती, आपल्याला काय माहिती नाही. पण काहीतरी देण्याच्या अपेक्षेने, घेण्याच्या अपेक्षेने जे देणं असतं, दातृत्व असतं, ते सामान्य माणसाला. देवाचं वेगळं. देव अगोदर घेतो आणि मग देतो. हेसी तेव्हा ऐसा असं उदार. देवा तू उदार आहेस, पण तो अगोदर घेतो आणि मग देतो. अरे हो, त्या सुदाम देवाला गाव सोन्याचं दिलं, पण मुठभर पोहे घेतले ना, हे विसरून जातात का? आणि संतांचं असं आहे, काहीही न घेता जे देत राहतात ते संत आहे. म्हणून तुकोबारासारख्या भारतीय या संतांच्या बाबतीत बोलत असताना बोलतात, घातला दुकान देती आली अशी संत उदार.
तुकाराम महाराज अत्यंत औदार्याच्या भूमिकेमध्ये प्रवास सुरू असतो. कोणत्याही पद्धतीची चिंता तुकाराम महाराजांच्या चेहऱ्यावर दिसत नाही, कारण इच्छाच नाही, त्यामुळे चिंता येण्याचा प्रश्न नाही. महाराजांची भाषा स्वतःच्या पद्धतीने सांगतो. आता निश्चिंतीने पावलो विसावा, याचं कारण सांगताना तुकाराम महाराज सांगतात, खुंटलिया धावा तृष्णेची. तृष्णा या शब्दाचा अर्थ आहे इच्छा, धावा या शब्दाचा अर्थ आहे पळापळ, आणि खुंटल या शब्दाचा अर्थ आहे थांबणं. इच्छेची पळापळ थांबली, चिंता संपली, निश्चिंत अवस्था प्राप्त झाली. तुकाराम महाराजांचा प्रवास सुरू झालेला. कोणाबद्दलही आता द्वेष राहिला नाही, कोणाही जीवाचा न घोडवत. विष्णुमय जग, विष्णुवाचा धर्म, असा प्रवास तुकाराम महाराजांचा सुरू होता. काही नाही, अत्यंत निर्विकल्प निर्विकार अशा पद्धतीचा चेहरा. आणि तुकाराम महाराज गावामध्ये फिरत असताना एका माणसाने तुकाराम महाराजांकडे पाहिलं. चरित्र फार बोलायला तुकाराम महाराजांकडे पाहिला आणि तो म्हणायला लागला, महाराज तुमच्याकडे माझं काम आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलं, अख्ख्या गावातली लोक म्हणतात मी काही कामाचा नाही, तू कसं काय काम करणार? नाही, तुमच्याकडे काम आहे. काय काम आहे? तुकाराम महाराजांना त्या माणसाने सांगितलं, नाही, माझी अशा अंतःकरणात इच्छा आहे की उद्या सकाळपासून तुम्ही माझ्या शेतामध्ये भजन करावं, ते भजन मी ऐकावं, हेच माझं काम आहे. तुकाराम महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं, सांगितलं, अरे वा, जे मला येतं तेच तू विचार म्हटलं. दिलं रजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे, दुसरं काही मला जमत नाही. बरं झालं म्हटलं, हरकत नाही, उद्या येतो. तो म्हटलं, नाही, पण टाळ पकवास विना सगळं घेऊन या. तुकाराम महाराजांनी सांगितलं, त्याच्याशिवाय भजनच होत नाही, काळजी करू नको, टाळ पकवास सगळं घेऊन येतो. ठरलं. तुकाराम महाराजांनी उद्या सकाळी यायचं ठरलं. सगळ्या गावामध्ये ही बातमी पसरली. 5-25 माणसं ते शेतकऱ्याकडे गेली. ऐका, 5-25 माणसं गावातली शेतकऱ्याकडे गेली आणि म्हणायला लागली, का रे, आम्ही असं ऐकलं की उद्या सकाळपासून तुझ्या शेतामध्ये तुकाराम महाराज भजन करणार आहेत. तुकाराम महाराजांना तू आमंत्रण केलं? हो. टाळ पकवायला विनासहित तू बोलवला? हो. ती 5-25 माणसं त्या माणसाला म्हणायला लागली, शेतकऱ्याला तुला काही कळतं का नाही? कशाला तुकाराम महाराजांच्या नादी लागायला लागला? कशाला तुकाराम महाराजांना शेतामध्ये बोलवलं आणि भजन करायला लावायला लागला? तुला माहित नाही तुकाराम महाराजांच्या नादी जी माणसं लागली त्यांच्या संसाराचं वाटोळं झालं, माहित नाही का? म्हणजे कशाला लागलास नादी? लाख बोलायला सुरुवात केली. त्या शेतकऱ्यांनी सगळं ऐकून घेतलं. तो शेतकरी त्या 5-25 लोकांना म्हणायला लागला, तुम्ही मला वेडे म्हणता, मी वेडा नाही, तुम्हीच वेडे येत. असं कसं काय? त्या शेतकऱ्यांनी दिलेलं उत्तर ऐका. त्या शेतकऱ्यांनी सांगितलं, मी तुकाराम महाराजांना उद्यापासून शेतात भजनाला बोलवलं, त्याचं कारण आहे. म्हणजे का? टाळ पकवास विना घेऊन बोलवलं, याचं एक कारण आहे. म्हणजे का? माझ्या शेतामध्ये सध्या ज्वारीची कणसं ही हुंड्यामध्ये आलेली आहे. पाखरापासून राखण करण्याकरता एखादा गडी ठेवावा लागतो. तुकाराम महाराजांना भजन करायला लावलं, म्हणलं की भजनाच्या आवाजाने, टाळ पकवाजाच्या आवाजाने पाखरं उडून जातील, म्हणजे त्यांचं भजन झालं आणि मला बिनपगारी गडी मिळाला. त्याच्याकरता टाळाच्या आवाजाने काही पाखरं राहतील का? आता अलीकडे टाळाचा आवाज आला की माणसं उठून चालली. पाखराचं काही घेऊन बसला आता त्याच्यामध्ये, माणसं उठून चालली. लोकांना टाळाचा आवाज समजून पाखरं उठून जाणार होतं. त्याच्यामध्ये काय म्हटले? पाखरं त्याच्यामध्ये काही बसतील का म्हटले? पाखरं निघून जाणार. तुम्ही गावात सगळी 5-25 माणसं म्हणायला लागली, अरे वा वा वा, म्हणजे तुकाराम महाराजांचं भजन चालत असताना तुला बिनपगारी गडी मिळाला, तुझं काम झालं, त्यांचं भजन झालं. अरे वा, खूप चांगला तू विचार केला, फार हुशार आहे. तो म्हटलं, म्हणून सरपंच आहे, उगाच आहे का म्हटले? इतकं सगळं सांगायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी तुकाराम महाराज टाळ पकवाजविण्यासाठी त्याच्या शेतात आले. असा एक कट्टा केलेला होता. महाराज त्या कट्ट्यावर बसले. महाराजांनी रामकृष्ण हरी भजन सुरू केलं. ऐका, इतकं गोड आवाजामध्ये रामकृष्ण हरी भजन सुरू केलं. त्या शेतामध्ये कणसावरती पाखरं बसलेली होती ना, ती पाखरं तर बसलेलीच होती, पण रामकृष्ण हरी भजन इतकं गोड चाललेलं होतं, ती पाखरं तर ऐकतच होती, पण दुसऱ्याच्या शेतातली पाखरं उठून याच्या शेतात यायला लागली बसायला. तुकाराम महाराजांनी त्या पाखरांकडे बघावं आणि तुकाराम महाराजांनी म्हणावं, अवघी होती साम्यान देखील म्याकरी होती, किंवा सर्वात्मक पण माझे हिरोईने तोटून विठाला. तो विचार करायला लागला, महाराज तुम्हाला कोणाबद्दलही हे पाहिजे असं राहिलं नाही, किंवा हे नको असंही राहिलं नाही. एकनाथी भागवतातली एक ओवी लिहितो आपल्याला. नाथ भागवत आम्हाला असं सांगतात, प्राप्त लाभावस्था बाधून सखे साधूंच्या चित्ता, चित्त घातले भगवंता या नाव निरपेक्ष. एकनाथी भागवत आम्हाला सांगितलं जातं, ही वस्तू मिळावी किंवा ही वस्तू मिळू नये अशी कोणतीही लाभाची अवस्था ज्यांच्या चित्ताला स्पर्श होत नाहीये, याचं कारण चित्त घातले भगवंता या नाव निरपेक्षता. तुकाराम महाराजांचा चेहरा अत्यंत निरपेक्ष दिसतोय, प्रसन्न दिसतोय, आनंदी दिसतोय, निर्विकार दिसतोय, निर्विकल्प दिसतोय. आणि म्हणून त्या माणसाला प्रश्न पडला, एवढी सगळी संकट तुकाराम महाराजांच्या जीवनात असतानाही तुकाराम महाराजांच्या चेहऱ्यावरून एकही संकट
तुकाराम महाराज आपल्या मुखातून बोलत नाही. इतकी सगळी संकट असतानाही तुकाराम महाराज त्या संकटाला कधी संकट म्हणत नाही. खरं तर मी तुकाराम महाराजांचं एक चरित्र वाचलं. मी नाव सांगून पुढे जातो. आपल्याला प्राध्यापक के.बी. बेलसरे सर नावाचे फार मोठे प्राध्यापक गोंदवलेले आहेत. कोण गेले गोंदवलेकर महाराजांचे शिष्य. त्यांनी एक अध्यात्म दर्शन नावाचं पुस्तक लिहिलं आणि त्याच्यातल्या शेवटच्या 2 भागामध्ये तुकाराम महाराजांचं चरित्र लिहिलं. आणि त्या चरित्रामध्ये लिहिता लिहिता ते एक वाक्य असं लिहितात, तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये प्रापंचिक संकट अनंत पद्धतीची आली. असं लिहिताना ते वाक्य पुढे असं लिहितात, खरं तर माणसाच्या जीवनामध्ये संकट आली पाहिजे, कारण संकट येणं ही माणसाच्या जीवनाची शोभा आहे. असं ते वाक्य बोलतात. संकट आली पाहिजे. ऐका, संकट आली पाहिजे. आमच्याकडे कानडी भाषेत एक म्हण आहे, आमच्याकडे कन्नडमध्ये म्हटलं जातं. मला कर्नाटकामध्ये माझा गंभीर महाराजांना चांगलं म्हणतात, मला कानडी परमेश्वर महाराजांनी चांगलं माहिती, मला कानडी चांगलं जमतं. कन्नडमध्ये आमच्याकडे असं म्हटलं जातं, संकट बंदा ग व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा. जाऊ द्या, पुन्हा तुम्हाला कळणार नाही तर बोलून काय उपयोग नाही. कन्नडमध्ये असं म्हटलं जातं. याचाच अनुवाद के.बी. बेलसरे सरांच्या जीवनामध्ये संकट यावी, पण संकट येणं ही माणसाच्या जीवनाची शोभा आहे. आम्ही बार्शीमध्ये कॉलेजमध्ये असताना एका व्याख्यान करत आणि त्या व्याख्यानामध्ये येऊन मी वाक्य उघडून गेलो, माणसाच्या जीवनात संकट यावी, संकट ही माणसाच्या जीवनाची शोभा आहे. व्याख्यान संपल्यानंतर एक मनुष्य माझ्याकडे आला. तो म्हटला, महाराज व्याख्यान खूप आवडलं. म्हटलं धन्यवाद. तो म्हटला, नाही, संकट ही जीवनाची शोभा आहे हे वाक्य खूपच आवडलं. म्हटलं धन्यवाद. पाठ केलं होतं सांगितलं तुम्हाला. नाही, मला खूपच आवडलं. म्हटलं झालं ना, का आवडलं विचारा ना. मी म्हटलं बोल, का आवडलं. तो म्हटला, संकट ही जीवनाची शोभा आहे असं तुम्ही म्हटला. हे वाक्य आवडण्याचं एकच कारण आहे, माझ्या बायकोचं नाव शोभ आहे आणि ती मला संकट आहे म्हणून आवडलं. दुसरं काहीच नाही. लोक कसा अर्थ लावतील वाक्याचं काही सांगता येत नाही, म्हणून बोलताना फार जपून बोलावं लागतं आता अलीकडच्या काळामध्ये. पण या वाक्याकडे पुन्हा एकदा या आणि तुकाराम महाराजांच्या चरित्राकडे या. तुकाराम महाराजांच्या जीवनात एवढी संकट असतानाही तुकाराम महाराजांच्या मुखातून कधीचा संकटांना संकट हा शब्द आला नाही. मी पुन्हा एक तत्वज्ञानाचं वाक्य समोर पुढे जातो. खरं तर मला कळत नाही, ज्याच्या जीवनामध्ये दुःख येतं त्याची भाषा दुःखाची असते एक, ज्याच्या जीवनामध्ये सुख येतं त्याची भाषा सुखाची असते दोन. ऐका, ज्याच्या जीवनामध्ये दुःख येतं त्याची भाषा दुःखाची असते हा व्यवहाराचा सामान्य नियम आहे. आणि ज्याच्या जीवनामध्ये सुख असतं त्याची भाषा सुखाची असते हा व्यवहाराचा सामान्य नियम. तत्वज्ञानाने व्याख्या मात्र वेगळी केली. तत्वज्ञाने एक वेगळी व्याख्या असे सांगता आपल्याला, ज्यांच्या जीवनामध्ये दुःख आहे पण भाषा सुखाची आहे त्यांना संत म्हणा. ज्यांच्या जीवनामध्ये दुःख आहे पण भाषा सुखाची आहे त्यांना संत म्हणा. आणि ज्यांच्या जीवनामध्ये सुख आहे पण भाषा दुःखाची आहे त्यांना माणूस म्हणा. पटलं का नाही बघा. ज्यांच्या जीवनामध्ये सुख आहे पण भाषा दुःखाची, आमच्या जीवनामध्ये कसं बघायला गेलं तर सगळी सुख असतात पण भाषा ही रडण्याची असते, काहीतरी दुःखाची भाषा असते. पण संतांच्या जीवनात एवढी दुःख झाली तरी भाषा मात्र सुखाची आहे. याला काय कारण असेल? भारतीय तत्वज्ञानामध्ये याला एक वाक्य आहे, एक सिद्धांत आहे. एक सिद्धांत असा आला, जीवनामध्ये दुःख असूनही ते दुःख व्यक्त न करता मुखातून सुखाची भाषा बोलण्याकरता काय करावं लागतं याच्याकरता भारतीय तत्वज्ञान एक वाक्य आपल्याला सांगतं की ज्याच्या जीवनामध्ये प्रापंचिक प्रतिकूलता हीच खरी पारमार्थिक अनुकूलता आहे हे ज्याला कळतं त्याला वारकरी म्हटलं जातं. पुन्हा एकदा त्या वाक्याकडे लक्ष द्या. प्रापंचिक प्रतिकूलतेला पारमार्थिक अनुकूलतेमध्ये बदलून टाकण्याचं सामर्थ्य वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानामध्ये आहे. तुकाराम महाराजांनी त्या दुःखाला कधी दुःख म्हटलं नाही, त्या दुःखाचं पर्यवसन सुखामध्ये केलं आणि तुकाराम महाराजांचं जीवन अशा अत्यंत सुखाच्या आविर्भावामध्ये, अत्यंत प्रसन्नतेच्या आविर्भावामध्ये, अत्यंत समाधानामध्ये तुकाराम महाराजांचा प्रवास सुरू होता. मी जाता जाता आणखीन एक वाक्य सांगतो. समाधान हे वस्तूच्या प्राप्तीमध्ये नसतं, वृत्तीच्या स्थिरतेमध्ये असतं. तुका म्हणजे मग नळी वृत्तीवरी आणि सुखाची शेजारी पहोळली. समाधान हे वृत्तीच्या स्थिरतेमध्ये आहे, ज्याची वृत्ती ही निवृत्ती झाली जनन दिसे तेथे. आणि अशा अत्यंत समाधानामध्ये असलेल्या तुकाराम महाराजांकडे एकाने पाहिलं आणि तो म्हणायला लागला, महाराज तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही पद्धतीची अपेक्षा राहिली नाही, कोणत्याही पद्धतीची अभिलाषा राहिलेली नाहीये. तुमच्या जवळ होतं ते सगळं निघून गेलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, बरे झाले देवा. नेहमी सांगत असतो हा मुलं खूप बरेकडेच बरं आहे, आमच्याकडे नको. ही काही सोपी भाषा आहे का? बरे झाले देवाने घाली दिवाळी म्हणायचं. तुकाराम महाराज सांगतात, माझ्याजवळ जे होतं ते सगळं निघून गेलं म्हणूनच बरं झालं. कारण तत्वज्ञान आपल्याला सांगतं उपाधी रहित हा शब्द आहे. माणसाने विचारलं, महाराज बरं झालं असं कसं काय? तुकाराम महाराज बोलतात, माझ्याजवळ होतं ते निघून गेलं, बरं झालं नव्हे, माझ्या जीवनातला हा आनंदाचा क्षण.
नव्हे माझ्या जीवनातला हा धन्यतेचा क्षण आहे, नव्हे माझ्या जीवनातला हा भाग्याचा क्षण आहे. त्यांनी डोक्याला हात लावला. तो म्हटला, महाराज निघून जाण्याला कुठे भाग्य म्हणतात का? जी वस्तू आमच्याकडे नाहीये ती वस्तू मिळण्याला भाग्य म्हणायचं का जी वस्तू आमच्याजवळ आहे ती निघून जाण्याला भाग्य म्हणायचं? व्यवहारातला सामान्य नियम. ज्याचा एखादं लॉटरीचं तिकीट लागलं याला भाग्य म्हणायचं का स्टँडवर पाकिट चोरीला गेलं याला भाग्य म्हणायचं? साधा विचार. लॉटरीचं तिकीट लागण्याला भाग्य म्हणतात. पाकिट चोरीला गेल्यानंतर कोणी म्हणेल का वा वा माझं बरं झालं पाकिट चोरीला गेलं? कोणी म्हणेल का? नाही. मग महाराज तुम्ही होतं ते सगळं निघून गेलं याला बरं झालं म्हणता, नाही भाग्य असं म्हणतात. पण निघून जाण्याला भाग्य म्हणतात हे आम्हाला कधी ऐकिवात नाही. आणि जर ऐकिवात असेल तर आमचा प्रश्न एवढा आहे, निघून जाण्याला जे तुम्ही भाग्य म्हणतात त्या भाग्याचं नाव तरी काय? त्याचं पहिलं जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज त्या भाग्याला नाव सांगतात वैराग्याचे भाग्य. अभंगाच्या पहिल्या चरणाचा पहिला शब्द आहे वैराग्य. जरा गमतीने बोलतो. वैराग्य वेगळं आणि वैताग वेगळा. वैतागलेली चातुर्मासात लगेच ओळखी येतात आम्हाला. पंढरपुरामध्ये आम्ही भेटी गाठी होतात लगेच ओळखी येतात. मग वैराग्य शब्दाचा अर्थ काय? वेदांत शास्त्रांनी वैराग्याची व्याख्या आपल्याला अशी सांगितली, इहलोकापासून परलोकापर्यंत मानलेल्या अनुकूल भोगाच्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य असे म्हणतात. असं विचारसागर नावाचा ग्रंथ आम्हाला सांगतो. या अनुकूल भोगाच्या त्यागाच्या इच्छेस, तिथला अनुकूल शब्द खूप महत्वाचा आहे. प्रतिकूल भोगाचा त्याग करायची गरज नाही, तो आपोआपच होत असतो. अनुकूल म्हणजे आपल्या करिता असणं, आपल्या समोर असणं आणि मग ते आपण नको म्हणणं, याला वैराग्य म्हटलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवलेला सोन्याचा नजराणा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या समोर होता. तुकोबारांच्या करिता होता. त्या सोन्याकडे पाहून तुकोबारांचे शब्द आहेत, सोने रुपया महामृत्यूचे समान. समोर असलेलं नको म्हणणं मिळालंय, समोर आहे, आपल्या करता आहे आणि ते नको म्हणणं, याला वैराग्य म्हटलं जातं. आता अलीकडे आमच्यात काही लोक म्हणतात आम्ही घेत नाही. तुला कुणी देतच नाही तर घ्यायचं काही समज येतो? तुम्हाला कुणीतरी द्यावं मग घेत नाही असं म्हणावं. वेदांतांनी त्याला दोन शब्द आणले, एक प्रसक्त प्रतिषेध आणि दुसरा अप्रसक्त प्रतिषेध. एखादी वस्तू मिळावी आणि मग ती नको म्हणावी, याला प्राप्तिपूर्वक निषेध म्हटलं जातं. आणि एखादी वस्तूच मिळाली नाहीये आणि नको म्हणायला लागला, याला अप्राप्तिपूर्वक निषेध असं म्हटलं जातं. मला बोलायचा मुद्दा असा आहे, वैराग्य याच्याकरता अगोदर ती वस्तू मिळावी आणि मग ती नको म्हणावी, अनुकूल भोगाच्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य असे म्हणतात. हा पहिला वैराग्य शब्दाचा अर्थ संपला.